विविध भारती पुणे ठळक बातम्या. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ अर्थात सीबीडीटीनं काल जाहीर केलेल्या चालू आर्थिक वर्षातील 10 फेब्रुवारीपर्यंतच्या आकडेवारीनुसार देशाच्या निव्वळ प्रत्यक्ष कर संकलनात 14.69% वाढ होऊन ते 17,78,000 कोटी रुपयांहून अधिक झालं आहे. 2023-24 या आर्थिक वर्षाच्या तुलनेत एकंदर प्रत्यक्ष कर संकलन 19% अधिक वाढलं असून याच कालावधीत ते सुमारे 15.5 लाख कोटी रुपये होतं. येत्या आर्थिक वर्षापासून दिव्यांग व्यक्तींच्या कल्याण आणि सक्षमीकरणाकरता जिल्हा वार्षिक योजनेतून 1% निधी राखीव ठेवण्याचे आदेश उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. याबाबतचा शासन आदेश नुकताच जारी करण्यात आला. नाशिक महापालिका क्षेत्रात असलेल्या सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतीतील उद्योगांना 7 वर्षांपूर्वी करण्यात आलेली 11 पट करवाढ रद्द करण्यात आली आहे. महापालिकेनं काल यासंदर्भातील आदेश जारी केले. पूर्वीच्या दरानुसारच आता आकारणी करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानं उद्योजकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 1 एप्रिल 2018 पासून उद्योजकांना असलेली रहिवासी दरानं घरपट्टी आकारणीची सवलत काढून वाणिज्य दर कर आकारणी लागू करण्यात आली होती. गडचिरोली जिल्ह्यातल्या भामरागड तालुक्यातील दिरंगी आणि फुलणार या गावांच्या जंगलात काल नक्षलवादी आणि पोलीस यांच्यात झालेल्या चकमकीत महेश नागुलवार या पोलीस जवानाला वीरमरण आलं. या चकमकीदरम्यान पोलिसांनी नक्षल्यांचं शिबीर उद्ध्वस्त केलं. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहीद नागुलवार यांच्या कुटुंबियांना राज्य शासनातर्फे 2 कोटी रुपयांची आर्थिक मदत घोषित केली आहे. भारत आणि इंग्लंड दरम्यान मर्यादित षटकांचा तिसरा क्रिकेट सामना आज अहमदाबाद इथं दुपारी 1:30 वाजल्यापासून खेळला जाणार आहे. गोलंदाज जसप्रीत बुमराहला दुखापत झाल्यामुळे त्याच्या जागी हर्षद राणाला संघात स्थान देण्यात आलं आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58